मित्र हो, आपला जो नंदनवन परिवार आहे जिथे की आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलं सांभाळतो, जी की 18 वर्षाच्या पुढील मुलं आहेत. ही जी सगळी मुलं आहेत तर ही आपली सगळी सर्वसाधारण घरातली मुलं आहेत. मी मुद्दाहून गरीब असा शब्दप्रयोग करणार नाही, कारण मला असं वाटतं की किंवा अनाथ असा देखील मी शब्दप्रयोग करणार नाही. परंतु यातले काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पालक नाही आहेत, परंतु जर ते आपल्या नंदनवनामध्ये राहतात आणि आपण त्यांचा जर सांभाळ करतोय, तर मी या लेकरांचा अनाथ म्हणून उल्लेख अजिबात करणार नाही. तर आपला नंदनवन प्रकल्प जो की बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा सांभाळ करतो, या अनुषंगाने मी अगदी महाराष्ट्रभर नव्हे तर अगदी देशभर फिरत असतो. जो की आपला एक विशेष उपक्रम आहे, म्हणजे की लोककलेतून लोकशिक्षण. तर या उपक्रमाअंतर्गत मी जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा अनेक लोकांच्या ओळखी होत असतात आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होत असतं. आज आपल्याकडे जे आलेले आहेत ते आहेत डॉक्टर गोरखनाथ कांबळे सर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे ते आजीवन अध्ययन विभागाचे जे संचालक म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यांचा परिचय माझा पाचगणीमध्ये झाला होता. खरं तर शिक्षण क्षेत्रातलं एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांचं मला आजवर नेहमीच मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. आपल्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर शशी गायकवाड, ज्या की शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं देखील उल्लेखनीय नव्हे तर अगदी महत्त्वाचं काम आहे आणि त्या देखील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना जेव्हा सरांचा माझा परिचय झाला आणि त्यांनी आपल्या संस्थेची माहिती त्यांना दिली, तर त्या अनुषंगाने आपल्याकडे आज सर आलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर गोरखनाथ कांबळे, शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचा मी संचालक होतो. संचालक पदावरून सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झालेले आहेत आणि उर्वरित जो आपला काल आहे तो आपला कालावधी उर्वरित हा वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत असल्यामुळे वेगवेगळ्या संस्थांना मी भेटी देतो आणि आज मुद्दाम या ठिकाणी वेळ काढून आलेलो आहे. आणि येताना ही साबणाची ढीग आहेत, इथं खाऊ आणलेला आहे, तेलाची काही पाकिटं आणलेली आहेत, जेवढं शक्य होईल तेवढं आणलेलं आहे. या मतिमंद मुलांच्या बरोबर काम करण्यास जे विकासाने जे काम सुरू केलेलं आहे, अख्खं संसार त्याचा हाच आहे आणि या संसारामध्ये तो रमलेला आहे. आणि त्याच्या डॉक्टर शशी गायकवाड यांची पाचगणीमध्ये भेट झालेली होती आणि शशी गायकवाड मॅडमनी विकासची ओळख करून दिली आणि विकासने हा शिवबा अगरबत्ती मला त्या दिवशी दिले आणि तो शिवबा अगरबत्तीचा पुडा माझ्या कारमध्ये आहे. खूप मला आनंद ह्या गोष्टीचा झालेला आहे की या स्पेशल एज्युकेशनमध्ये जे लोक काम करतात त्यांना खरं विशेष त्यांना सहाय्य द्यायला पाहिजे, पण त्यांना सहाय्य मिळत नाही आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी आपलं व्यवस्थित काम चालू नाही देशामध्ये. दिव्यांगांसाठी जे काही प्रकल्प मी बघतो की त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. सोपा सरळ मार्ग कुठला नाहीच आहे आणि हा सोपा सरळ मार्ग व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही शिक्षण तज्ज्ञ म्हणून स्वतःला समजतो. त्यांची खरी जबाबदारी आहे की या क्षेत्रामध्ये आपण सरकारी दरबारी कसे प्रश्न निवडू. परदेशात बघा, दिव्यांगांना कितीतरी सहाय्य केलं जातं, कितीतरी मोठं केलं जातं, पण आपल्या देशामध्ये दिव्यांग म्हणजे काय म्हणतात त्याला, दिव्यांग म्हणजे टाकून दिलेलाच माणूस. म्हणजे ही ती मनाची भावना आहे, ती भावना मनातनं काढून टाका. ही आज मीच ही सदिच्छा करतो की ती भावना तुम्ही मनातून काढून टाका आणि सातत्याने येत राहा. आपला संपर्क वाढेल आणि इथून पुढं कामाला उत्साह येत राहील. सर, खरं तर अशाच मौल्यवान मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. आणि सर, तुमच्याकडे तर जीवनाचा एवढा मोठा अनुभव आहे, म्हणजे स्वतःच्या जीवनाचा असेल किंवा शैक्षणिक जीवनाचा असेल, आणि त्यामुळं खरं तर मी एक नंदनवनचा एक प्रमुख या नात्याने माझं खूप भाग्य समजतो की आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. तुम्हाला आमच्या नंदनवन परिवाराकडनं खूप चांगलं आरोग्य आयुष्य लाभो. खूप छान वाटलं. असंच तुमचा आमचा लोभ राहू द्या. धन्यवाद. नमस्कार.